भारतीय जनता पार्टीची कोणत्या पक्षासोबत युती झाली तर मी आत्मदहन करणार. युती केली तर आम्ही आमचे सर्वांचे राजीनामे देणार आणि इथंच आंदोलन करणार. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्करबा दानवे यांच्या निवासस्थानी आलो. शेकडो कार्यकर्ता आले ते. त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार. माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसंग युती झाली तर मी आत्मदहन करणार. आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे. जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहीत पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार आहे. कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही. किती दिवस अजून ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? ते त्यांना संधी पाहिजे ना. युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही. माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य. हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं की कार्यकर्ते आता गोरंट्याल साहेब आम्ही कम से कम 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले. 35-40 नगरसेवक माजी नगरसेवक दानवे साहेब एक चांगले व्यक्ती मत आहे असतं म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे. त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडवणे सगळे जालन्याच्या जनताचे. वन साईड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणार आहे. जर युती झाली तर 10 सीट बी निवडून येणार नाही याचे मला अनुभव. मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले. गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे. जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं हा लोक निवडून येणार नाही. यासाठी वन साईड युती करावं नाही. लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा. नेता लोक माझी एवढीच विनंती आहे. आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. असं मला बरेच निवेदने काल भेटले, बरेच SMS आले, बरेच WhatsApp आले, बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ. परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. कार्यकर्त्यांनी ज्वेलरी पदार्थ आणला होता. तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याची अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू. आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील. परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल.